नमस्कार. रेणुका चरित्रातील हा भाग 3 आहे. भाग 2 मध्ये आपण पाहिले, की जमदग्नी ऋषींकडून देवीला चर्मरोगाचा श्राप मिळतो व भटकंती करावी असे आदेश मिळतो. त्यावेळेस रेणुका गावभर फिरते, पण तिला कोणीच भिक्षा देत नाही. शेवटी गावाच्या टोकावर असलेल्या एका मातंगाच्या घरामध्ये देवी जाऊन राहते. इकडे जमदग्नी ऋषी आपल्या मुलांना रेणुकेला मारण्याचा आदेश देतात. परशुराम रेणुकाचे शीर्ष छाटतात. नंतर जमदग्नी ऋषी पुन्हा देवीला जीवनदान देतात. यानंतर कार्तवीर्य अर्जुन आपल्या सैन्यासमवेत जमदग्नी ऋषींच्या इकडे जेवणासाठी येतो व कामधेनू गायीची मागणी करताना ऋषींची हत्या करतो. यावेळेस रेणुका देवी आपल्या प्रिय पुत्र परशुरामाला जोरात हाक मारते. नंतर काशी क्षेत्रामध्ये तपश्चर्या करत असलेले परशुराम धावत पळत आपल्या आईच्या हाकेला धावत येतात. परशुराम आपल्या आईला विचारतात, काय झालं, तू का ओरडलीस? त्यावेळेस रेणुका देवी आपल्या पतीच्या मृतदेहाकडे बोट करते. यावेळेस परशुरामांना खूप राग येतो. तो रागात विचारतात, कोणी केली माझ्या पित्याची हत्या? आई कृपया करून सांगावे. त्यावेळेस रेणुका देवी घडलेला सर्व प्रसंग सांगते व कार्तवीर्य अर्जुनावर परशुरामांना खूप जास्त राग येतो. ते कार्तवीर्य अर्जुनाचा वध करण्याचा निश्चय करतात व त्याला मारण्यासाठी तिकडे जातात. परशुराम धावतच कार्तवीर्य अर्जुनाला मारण्यासाठी जातात. त्यावेळेस कार्तवीर्य अर्जुन आपले सर्व सैन्य परशुरामांशी युद्ध करण्यासाठी पाठवतो. पण परशुराम एकेकाचा जीव घेतात व नंतर कार्तवीर्य अर्जुनाच्या मागे लागतात. त्यावेळेस कार्तवीर्य अर्जुन पळायला लागतो. कार्तवीर्य अर्जुन खूप घाबरलेला असतो, कारण एवढ्या मोठ्या भल्या सैन्याचा एकाच माणसाने निस्तानाबूत केलेला आहे. त्यामुळे हा माझा तर जीव काही सोडणार नाही याची त्यांना प्रचिती येते. परशुराम त्याच्या मागे पळत असतात. जोरात हाक मारतात, हे लोककंटका, कुठे पळून चाललायस? तू स्वर्ग पाताळ लोकात जाऊन दडून जरी बसलास तरी तुला सोडतो काय? थांब दुष्टा, हे तुझ्या राजधर्मास शोभते काय? असे म्हणून परशुरामाने त्याच्यावर शस्त्रास्त्रांचा मारा सुरू केला. आपल्या जवळील अंबिकास्त्राने त्याचे भाऊ छाटून टाकले व कार्तवीर्य अर्जुनचा वध केला. नंतर त्यांनी आपली कामधेनू गाय परत आणली. रेणुका विधवा अवस्थेत रडत होती. तिला वरदान होते की ती सौभाग्यवती राहणार आहे. त्यावर ती सर्व देवतांना म्हणू लागली की तुमचे वरदान तर मला होते, आता त्या वरदानाचे काय? मी नेहमी सौभाग्यवती राहीन असे तुम्ही बोलला होता, आता तो शब्द तुम्ही खरा करून दाखवा. यावर सर्व देवता जमदग्नी ऋषींना पुन्हा जीवनदान देतात व रेणुका पुन्हा सुहासिन होते. इकडे परशुराम आपल्या सोबत कामधेनू गाईला परत आणतात. कार्तवीर्य अर्जुनाच्या रक्ताने जमदग्नी ऋषी आणि रेणुका देवीचे चरण धुतात व कार्तवीर्य अर्जुनाच्या चामड्यापासून आसन तयार करतात व ते त्यांना बसण्यासाठी देतात. इकडे काही दिवस लोटतात. परशुरामांनी अनेक क्षत्रियांचा नाश केलेला असतो. जे कोणी अन्यायी क्षत्रिय राजे या पृथ्वी तलावर होते त्या सर्वांचा नाश परशुरामांनी केला होता. त्यामुळे ते शांतीसाठी संन्यास घेतात आणि महेंद्रगिरी पर्वतावर ध्यान करण्यासाठी निघून जातात. बाकीची इतर मुलेही आश्रमामध्ये नव्हती. आता हे दोघेच होते आश्रमामध्ये. त्यावर रेणुका देवी म्हणते, आपण खूप दिवस झाले की तीर्थयात्रा केलेली नाही, त्यामुळे आपण आता तीर्थयात्रेस जाऊया. त्यावर जमदग्नी ऋषी यासाठी संमती देतात व दोघे अनेक ठिकाणी तीर्थयात्रेसाठी जातात. पूर्ण भारतभर ते तीर्थयात्रेसाठी भ्रमण करतात. दोघे माहूर या क्षेत्री येतात. माहूर हे क्षेत्र म्हणजे साक्षात आदिशक्तीचे शक्तिपीठ आहे. येथे देवीचा डावा हात पडलेला होता. याचे दर्शन घेण्यासाठी दोघे तिथं येतात. तसेच हे ठिकाण श्री दत्तात्रेय यांचे जन्मस्थान देखील होते. दोघे तेथे थोडा विश्राम घेतात. इकडे कार्तवीर्य अर्जुनाची मुले रागाक्रोधामध्ये न्हाळून गेली होती. आपल्या पित्याच्या वधाचा बदला आपण काहीही करून घ्यायचा आहे. परशुरामाने आपल्या पित्याला मारले आहे, आपणही परशुरामाच्या पित्याला मारायचे असा ते निश्चय करतात. परशुराम आश्रमात देखील नाही आणि हे दोघेच तीर्थयात्रा करत फिरत आहेत, त्यामुळे ह्यांना मारणे सहजच शक्य आहे असा ते विचार करू लागतात. नंतर हे कार्तवीर्य अर्जुनाची मुले शोध घेतात तर त्यांना समजते की दोघेही पती पत्नी माहूर या क्षेत्री आहेत.
ते सर्व भावंडे जमदग्नी ऋषींना मारण्यासाठी माहूर या क्षेत्री जातात. तिथे जमदग्नी ऋषी ध्यान करत बसले होते. ध्यान अवस्थेतच त्यांचा ते वध करतात. रेणुका देवी त्यांना खूप अडवते, पण ती भावंडे जमदग्नी ऋषींचा वध करतात आणि स्वगृही परत येतात. पतीला मरताना पाहून रेणुका देवी पुन्हा एकदा आक्रंद करत रडते व यावेळेस देवी सती जाण्याचा निश्चय घेते. आता ह्या ठिकाणी सती देवी का जाते ह्याचे आपण कारण थोडक्यात पाहून घेऊया. भूतलावरील देवीचे कार्य समाप्त झाले होते. भूतलावर येऊन विष्णूच्या 6व्या अवतारास जन्म देणे म्हणजे परशुरामास जन्म देणे हेच प्रमुख कार्य होते. त्यामुळे देवीने ते कार्य पार पाडले होते. तसेच कर्म कोणीही केली तरी त्याला त्याची शिक्षा मिळणारच आहे, देव असो वा कोणीही असो. त्यामुळे कर्मसिद्धांत सिद्ध करण्यासाठी सुद्धा हा अवतार झालेला होता. माहूर या तीर्थक्षेत्री शक्तिपीठ झाले होते देवीचा डावा हात पडून, पण ते शक्तिपीठ जागृत करण्यासाठी देवी त्या माहूर क्षेत्री आली होती. त्यामुळे देवीचे आता येथील कार्य पूर्ण झाले होते. तसेच आपल्याला कैलासी परत जावे लागेल, यासाठी देवी पुन्हा अग्नीत उडी मारण्याचा निश्चय घेते. सती जाण्याचा अधिकार केवळ सती पार्वतीलाच आहे, कारण देवी जननी आहे. ती सर्वांची निर्मिती करते, तसेच ती हननी सुद्धा आहे. ती दुसऱ्यांना मृत्यू सुद्धा देते. जिने जन्म दिला आहे ती स्वतः मृत्यूही सुद्धा देऊ शकते. हे शरीर तिनेच निर्माण केलेले आहे, त्यामुळे ह्या शरीराला संपवण्याचा अधिकार सुद्धा तिलाच आहे. इतर कोणीही आत्महत्यासारखे पाप करू नये, याला महापाप गणले जाते, कारण ईश्वराने हे शरीर कर्म करण्यासाठी दिलेले आहे. देवीने स्वतःच ते शरीर धारण केले होते, त्यामुळे त्याला संपवण्याचा अधिकारही तिच्याकडेच आहे. तसेच देवीचा जन्म अग्नीतून झाला होता, त्यामुळे ती पुन्हा अग्नीत प्रवेश करते आणि कैलासी परत जाते. इकडे परशुरामांना ही बातमी समजताच ते धावत माहूर या क्षेत्री येतात. आईला विनवणी करू लागतात की आई, कृपया दर्शन द्यावे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. त्यावेळेस त्या चिताग्नीतून पार्वती देवी प्रकट होते व परशुरामाला म्हणते, बाळा, मीच तुझी आई आहे. मीच आहे ती पार्वती, जी कैलासस्थानी शंकरासोबत निवास करते. यावर परशुराम देवीला हात जोडतात व म्हणतात, मी धन्य आहे तुझ्यासारखी आई प्राप्त करून. पण मला कृपया माझ्या मूळ आईचे दर्शन द्यावे, जे मनुष्य रूपात तुम्ही घेतले होते. त्यावेळेस देवी रेणुकाच्या रूपात प्रकट होते, पण यावेळेस केवळ मुखभागच पृथ्वीच्या वर येतो. परशुराम देवीला म्हणतात, आई, तू माझ्यासोबत राहावे. त्यावेळेस देवी आपले कार्यपूर्तीचे सर्व नियम परशुरामाला सांगते व तेथेच तांदळा रूपात स्थापित होते. अशा प्रकारे सतीचे अंग पडून निर्माण झालेले शक्तिपीठ हे रेणुकाद्वारे जागृत केले जाते व हे चिरकालपर्यंत रेणुका शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध होते. ह्या शक्तिपीठाची महिमा अशी आहे की 51 शक्तिपीठांमध्ये ह्याचे नाव आहेच, पण भारतामध्ये प्रमुख 18 महाशक्तिपीठे आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा हे गणले जाते. माझे कार्य पृथ्वीवरील पूर्ण झाले आहे, तसेच मी आता तुझ्यासोबत जास्त काळ नाही राहू शकत. पण परशुरामा, तुला पृथ्वीवर आणखी कार्य करायचे आहेत. पुढे राम जन्म होईल, त्याच्यामध्ये तुला कार्य करायचे आहे. महाभारत घडणार आहे, त्याच्यात तुला कार्य करायचे आहे. त्यामुळे तू पृथ्वीवरच चिरकालपर्यंत चिरंजीवी म्हणून राहायचे आहे. असेच चिरंजीवीपणाचे वरदान रेणुका देवी परशुरामाला देते व पुन्हा कैलासाकडे जाते. अशा प्रकारे खास परशुराम जन्मासाठी घेतलेला अवतार सफल होतो. माहूर गडावर देवी शक्तिपीठ स्वरूपात, तर सौंदती गावात संपूर्ण जीवन देवीने व्यतीत केले होते. हीच होती रेणुका देवीची संपूर्ण कथा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये LR माणिक उदो उदो लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम शक्ती.